आपने नंबर है ना, फोन करना। सुप्रभात सुप्रभात, नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आता आपण निघत आहोत शालिवाहन या आश्रमात आपण थांबलेलो होतो. आणि समोरच आपला अहिल्यादेवी होळकरांचा वाडा. आणि आता खूप थंडी आहे इथं. एवढी थंडी आहे का मी वर घातलं आहे, ही कॅप घातलं आहे, हँड ग्लोव्ज, पॅन्ट ग्लोव्ज, सॉक्स, आतमध्ये स्वेटर, वरती शर्ट, अजून काय काय घालू काय समजत नाही. मस्त मजा येते पण थंडीमध्ये. काय हो हा गुरुजी, थंडीमध्ये कसं वाटतं? एकदम आनंद. चला आपण सुप्रभात झालेली आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. बघा अंगणवाडी कशी आहे. हा वा, सुंदर. नर्मदे हर. चला नर्मदे हर, नर्मदे हर. बघा कसा सूर्यनारायण आलेला आहे. सगळी शेती, वा खूप सुंदर, अतिशय सुंदर. पक्ष्यांचा आवाज, वा खूप छान, खूप सुंदर. चला नर्मदे हर म्हणा, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला एक गाव लागलेलं आहे, त्या गावात श्रीराम मंदिर, बोथू गाव. बोथू बोथू सुंदर. आपण बोथू गाव इथून जात असताना काही सद्भाविकांनी तर चायची व्यवस्था केलेली आहे. हे घ्यायच्या. नर्मदे हर. चाय घेऊया मग पुढे जाऊया. बोथू गाव. गुरुजी क्या है इधर, क्या कहते हैं? हाँ, कदली, केळी, कदली. खूप सुंदर. कदळी आलेली आहे. बहुत खूप कदली. महाराज, ही असते शेतकऱ्यांची मेहनत. असं नाही का आपण मेहनत करत नाही. खरंच आज जर शेतकरी नसता तर आपलं काही खरं नसतं बाबा. हे चायनीज लोकांसारखं मॅगी खाऊन खाऊन जीव मेला असता. हान मॅगी ढकल पोटात, हान मॅगी ढकल पोटात, निघतात पोटातून गांडळं. काय महाराज, अशी शेतकरी लोक. उगं त्यांना बळीराजा म्हटलं नाही, पण काय करणार महाराज. सरकारसुद्धा आपला बळीराजांकडे जरा लक्ष कमी देतो. लक्ष द्यायला पाहिजे बळीराजाकडं. असू द्या. पण खरंच शेतकरी जीवन खूप सुंदर आहे. खूप मेहनती आहे. खूप सुंदर म्हणण्यापेक्षा खूप मेहनती आहे महाराज. ते कधीपासून आला असेल इथं. हां, चल रे कमळ्या बघळे. चल चल. खूप सुंदर दृश्य. हा, तुम्हाला कसं दिसेल काय माहिती. चांगलं दिसलं तर आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. वा खूप छान. नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. गुरुजी आप दिखाई नहीं दे रहे. नर्मदे धनंजय, नर्मदे हर, नर्मदे हर. बरोबर आपण एक तास चालून एक छोटीशी विश्रांती घेतलेली आहे. चायची ते पण आपल्याला आश्रमातून आवाज आला. नर्मदे हर, चाय प्रसादी घ्या आणि मग पुढे जा. आपण एक तास थांबलेलो आहोत.
आता चाय घेऊया मस्तपैकी. चाय नर्मदे हर. चला पुढे. चलिए महाराज जी, बहुत बहुत धन्यवाद जी. नर्मदा परिक्रमा वासियों की आप सेवा करते हो, बहुत अच्छा है यार, सही है. चलो नर्मदे हर जीवनभर. चला नर्मदा परिक्रमा. आपला चाय भोग झालेला आहे, चाय प्रसादी. आणि आता आपण निघालेलो आहोत पुढं. थेट आता परत 1 तासात आपण थांबूयात. बघूया 1 तासात किती चालतो. आताच्या 1 तासामध्ये आपण चाललेलो आहोत 5-5.5 किलोमीटर, 5.5 किलोमीटर चाललो 1 तासामध्ये. सकाळच्या सत्रात चालता येतं महाराज, परत दुपारच्या नंतर हे 5.5 किलोमीटर होत नाही 1 तासामध्ये. 3 किलोमीटर होऊन जातं. सकाळी थंडी असते, बॉडी लवकर थकत नाही, त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं जो कोणी परिक्रमेला येत असेल त्याने ही काळजी घ्यावी का जेवढ्या तुम्हाला होत असेल सकाळी निघा, पण एवढ्या सकाळी नाही का आपल्याला वाघ खाऊन टाकतील. कारण की जंगल मार्ग आहे, आडमार्ग आहेत, त्याच्यामुळं शक्यतो जसं उजेड पडेल म्हणजे 6च्या नंतर उजेड पडायला सुरुवात होतो. 6, 6:15, 6:30ला निघाले तरी चालेल, तरी चाल होऊन जाते. आणि बरोबर एका तासामध्ये 4, 4.5, 5 किलोमीटर तुम्ही कापता, जशी तुमची स्पीड असेल. आमची तर स्पीड लय स्लो आहे बाबा. आमच्या स्लो स्पीडच्या हिशोबातसुद्धा आम्ही 5 किलोमीटर कापला आज पहिल्यांदा आम्ही एवढ्या 8 दिवसात. तर चला नर्मदे हर. बघू पुढं आपल्याला काय अनुभव येतोय. चला नर्मदे हर. चला नर्मदे हर. आणि केळवा भर. ये कितने केलवा है, देखो केलवा, बहुत केलवा है यहाँ पे. हाँ कदळी खूप केळीच आहेत महाराज इथं. आणि इकडले केळी आहे ना, शक्यतो मी आतापर्यंत बघितलेत खूप लोक रस्त्यावर म्हणजे चुला मांडतात, तेल टाकतात आणि केळ्याचे वेफर बनवून देतात. खूप चालते इथं केळ्याची वेफर. बघू पुढं जर आपल्याला कुठे भेटली तर तुम्हाला तो शूट दाखवणार मी केळ्याची वेफरचा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. प्रॉपर 2 तास खूप सुंदरात चाललो आहे आम्ही. हां आता घामाला, सुपर घामाला. आता गरमी व्हायला लागली. थंडीमध्ये गरमी का एहसास दिला दे, ऐसी चाल है ये. चला नर्मदे हर जीवनभर. चला आपला 2ऱ्या तासाचा विसावा आलेला आहे. खूप सुंदर विसावा आहे बघा. इथूनच इथं गेल्यावर घेतोच, पण काय छान विसावा आहे वा. नर्मदा मैयाचा फोटो वगैरे लावलेला आहे. चला नर्मदे हर. तिकडे जाऊया. बालभोग नर्मदे हर. नर्मदे हर. मस्त मस्त बालभोग केलेला आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी आताच आपला बालभोग झालेला आहे. खूप वेळ तिकडे थांबलो आपण, एक 10-15 मिनटं. कारण की बरोबर आजचं आपण टार्गेट आहे आपलं. टार्गेट म्हणजे आजची चाल व्यवस्थित आपली झालेली आहे आणि आपण बालभोग करून परत पुढं निघालेलो आहोत. आता चला आपल्याला मैयेचा किनारा बघायचा, तिकडं आपल्याला काही कामं करायची आहेत, ते कामं करू पुन्हा चालू. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. काय झालं वरच्या साईडला वजन झालं. नर्मदे हर नर्मदे हर. वा खूप छान चालू आहे. आणि आता मात्र आपण मागं पुढं व्हायला लागलो. आपले पार्टनर लोक म्हणजे मागं पुढं म्हणजे जरा अंतर 20 पावलाचं अंतर ठेवून चाललो का बरोबर चालतो माणूस. आणि फक्त एक 5 मिनटाला 10 मिनटाला एकमेकाला आवाज द्यायचा का बाबा आहेत का मागं का नाही बघायचं जरा. म्हणजे त्याची छबी जरी दिसली तरी भरपूर झालं का आपल्याला कळतं का बाबा आपल्यासोबतच चालल्यात. मग एक आवाज द्यायचा. कसा आवाज द्यायचा माहिती का? नर्मदे हर नर्मदे हर असा आवाज दिला का मग कळून जातं बाबा हा आपली माणसं आपल्या मागं पुढं आहेत. जरी डोळ्याला आड झाले म्हणजे दिसत नाही आहे तरी असा आवाज द्यायचा नर्मदे हर. मग त्याचा आवाज आला का समजायचं बाबा आहे पुढं चालतं किंवा मागं आहे चालतं. चला नर्मदे हर. आता पुढं आपल्याला आपल्या महाराजांचा फोन आलता. श्री सत्यनारायण दासजी का पुढं आश्रम आहे, ते पुढं आहेत आपल्या. त्या आश्रमामध्येच आपल्याला थांबायचं आहे. तिथं भंडारा आहे, जेवणच निघायचं आहे आपल्याला तिथून. आता वाजले 11:30 बरोबर. जेवायचा पण वेळ झाला आहे. आज बरोबर आपण चालतो आहे. आपला हा गाव आलेला आहे. या गावामध्ये आश्रम आहे
त्या आश्रमात जाऊया, बघूया पुढचं नियोजन कसं आहे ते. चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल नर्मदे. आपण जिथं आश्रमात थांबलेलो दुपारच्या भोजन प्रसादासाठी, तिथं एक प्रोग्राम चालू होता आणि ती मंडळी अशा प्रकारे आता कुठं चाललेली आहेत. मला वाटतं ही लोक रेवामयाकडे जाणार असतील. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण या आश्रमामध्ये दुपारी भोजनाकरता थांबलेलो होतो. भोजन प्रसादी झालेला आहे. रामायण कथा होती, त्याच रामायण कथेची सांगता म्हणून इथं भोजन प्रसादी होती. मग आपण त्याच्यातच आपण सुद्धा भोजन प्रसादी प्राप्त झाली. आपल्याला मस्त डाल बाटी इकडला आयटम मस्त खायला होता आणि सर्व भोजन झालेलं आहे. आणि आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. चला, नर्मदे हर श्री विठ्ठल बा. मध्ये हर बा कसा रस्ता गेला आहे. छोटू छोटी बाई. चला, असा झेंडा लावलेला आहे परिक्रमा मार्ग इथून वर. नर्मदे हर. मागा हा बोरांचं झाड दिसतं का? बोरांचं झाड. वा, खूप सुंदर बोरं आपल्याला भेटलेले आहेत. पाडू शकत नाही, पण जे पडलेले होते ते उचलून आपण खायचं काम करूया. कारण की बिना अनुमती कुठल्याही झाडाचं आपण कुठल्याही फळ काढू शकत नाही. हा, पण जर ते रस्त्यावरचं पडलेलं असेल, झाडावरून पडलेली फळं असतील, ती उचलायला काय हरकत नाही. मस्त बोरं घेतलेलीच आपण आता खाऊया. चला, नर्मदे हर. वा, काय बोरं होती, खूप सुंदर. मला आमच्या गावातलं, आमच्या घराच्या मागचं भाग म्हणजे मला वाटतं ते आमच्या अमोलदादाच्या मागं, दशरथ बाबाच्या या साईडला आणि आमच्या घराच्या एकदम थेट मागं परगीच्या मागं आमच्या असंच बोरांचं झाड होतं. लाली लाली यायची तिकडं. आमचे योगीदार असं लय पाडायचे. मग ती बोरांची आठवण आली. काय बोरं होती खरंच. जो खाल्ला ना बोर तसाच लागला. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. केळ्यांचा पूर. कसली केळी आलेत, बापरे. सुंदर. एवढा लोड झालाय का त्या प्रत्येक केळीच्या झाडाला प्रत्येक टेकू द्यावं लागलं. टेकू, बापरे. हे सांभाळणं पण लहान लेकरं सांभाळण्यासारखं आहे बाबा. लोकांना वाटत होतं लय केळ्याचा पैसा आला यांना, पण केळ्या मग मेहनत काय, बापरे, जबरदस्त आहे की नाही मेहनत. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपण थोड्याच 4 किलोमीटर चालून एक विश्रांती घेतलेली आहे दुपारच्या विसाव्यापासून जेवून. आणि इथं आपण एक निरीक्षण केलं छोटंसं. या संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये नागदेवताला भरपूर मानलं जातं आणि खरंच मानलं पाहिजे. खूप त्यांची पूजन वगैरे अर्चा केली जाते. जिथं जिथं जातोय आपण तिथे नागदेवतांचं आपल्याला दर्शन हे होतं. आणि तिथं मंदिर हे आपल्याला भरपूर दिसतं. आता जिकडं थांबलोय ते सुद्धा एक नागच मंदिर आहे. नाग मंदिर आहे, नागदेवता आहे. बिलाट देव म्हणजे नागदेव ना. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथं सेवा केली जाते परिक्रमावासियांची. चाय आणि बिस्किट देऊन आणि गार पाणी असते त्याच्यात. खूप सगळी बसलेली आहेत. चला, आता 2 मिनटं बसू, परत निघू. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि जाता जाता मस्त आपल्याला झाडांची सावली बघा कशी लागले. वा, खूप सुंदर वृक्ष आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वा, खूप सुंदर. हा 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 हा. सुंदर. अतिशय सुंदर. हा पूर्ण आतमध्ये
डाव्या हाताला आणि उजव्या हाताला ते जंगलच आहे. वा, पुढं मंदिर सुद्धा आहे, मा चामुंडा मंदिर, हनुमंत मंदिर. पुढं या बॅनरपासून उजव्या हाताला आत आहे, पण आपला परिक्रमा मार्ग मात्र सरळ चाललेला आहे. त्याला सरळ जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आमच्या ऋषिकेश ठाकूर यांचा आपल्याला फोन आलेला का आपला फार्म हाऊस नर्मदा परिक्रमेचे ठिकाणी आहे, तरी तुम्ही जाणं आपल्या फार्म हाऊसवर जवळ जा. ठाकूर फार्म हाऊस असं नाव त्याचं आहे. तर तो ठाकूर फार्म हाऊस आलेला आहे बघा. ठाकराल, हो ठाकूरजी, तुमचा फार्म हाऊस खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही जात नाही, आम्ही सरळ जातो. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. हा, आज मजा झाली चालायला महाराज. आता एक पाणी लई इच्छा आहे, पण आमची सगळी मंडळी वरून गेली, नाही तर पाण्यात जाऊन पाण्यातून जाण्याची इच्छा होती. खूप छान पाणी वाहत आहे आणि बघा वा, या पाण्यातून जायला का मजा आली असती राव. नर्मदे हर, नर्मदे हर. चला आता जाऊया पुढं. आपल्याला आता उजव्या हाताला वर जायचं आहे आणि आपल्या मंडळीला आपल्याला थांबावं लागेल. बघा, बघतो पहिले किती महाग आहे ते. व आलेलेच आहेत, आलेले आहेत. चला, काही काळजी नाही. नर्मदे हर. चला चला, आपण किनारे पे आ गए. अरे वा रे वा. आता जो आश्रम आपल्याला येणार आहे तिथं आपल्याला थांबायचं आहे आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरच तो आश्रम आहे, म्हणून आनंद आणखीन वाढतो. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आश्रम असल्यावर. चला, नर्मदे हर. आता आपण आश्रमात भेटूयात. चला. हा रा 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 रा. वा, जय नर्मदे हर. बघा आश्रम आता श्री षटकेश्वर धाम प्राचीन गोपीकुंज आश्रम. वा, आणि महाराज आश्रमाच्या वा एकदम किनाऱ्यावरच माझी गंगा मैया. वा, हा पुढे दिसते ना नर्मदा मैया. वा, खूप छान, बहुत खूप. आत आल्यावर माझा आनंद द्विगुणित, त्रिगुणित, चौगुणित झाला का? नाही नाही, माझा आनंद का चौगुणित झाला तर सांगा. नर्मदे हर. नर्मदे पुढे 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 श्री तुकोबारा आहे. पुढे 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 श्री ज्ञानोबारा आहे. पुढे पुढे श्री रामकृष्ण हरी. आणि हा माझा बीजमंत्र श्री विठ्ठल. श्री विठ्ठल हा आपल्या चॅनलचा मेन लोगो आहे बरं का. माझ्या चॅनलचा मेन लोगो आहे श्री विठ्ठल. मला लोक ओळखतात श्री विठ्ठलच्या नावाने. ओके ओके. नर्मदे हर. ओम. आणि श्री राधा जी माझ्या गळ्यामध्ये मी धारण केलेली आहे. आणि श्री राधा पुन्हा पुन्हा. खूप छान आणि खूप आनंद आला आश्रम बघून. खरंच खूप मजा आली. बोला नर्मदे हर. श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव. नर्मदे हर. हाँ ठीक आहे ठीक आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण पोचलेलो आहोत आपल्या ठिकाणावर आणि नित्य नेमाप्रमाणे आपण चाललो स्नानाला. चला खाली. आणि मस्त 2 नद्यांचा संगम आहे इथं. आज जो आपल्याला लागलेला आहे हा आपला 3रा संगम आहे बरं का मंडळी. ध्यानात ठेवा, मी तुम्हाला संगम दाखवतोय. लक्षात ठेवा किती संगम झाले ते. मला लक्षात नाही राहिलं, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आजचा जो संगम आहे तो म्हणजे साठक नदीचा. नाही नाही, तेवढं वीट आहे ती. साठक नदीचा संगम आहे. साठक नदी आणि नर्मदा मैया त्या संगमावर आपल्याला आता मस्त स्नान घडणार आहे. स्नान करू मग बघू. तुम्हाला शिवरात्री कधी करू ते विचार करू, मग शिवरात्री करू. चला. हो, दाखवण्यासारखं भरपूर आहे म्हणून शिवरात्री केलं नाही. चला. हे बघा, ही वरून असा प्रवाह येतोय या नदीसाठी. ही आहे साठक नदी आणि ही आपली नर्मदा नदी आहे.
नर्मदा मैया आणि साटक नदीचा असा संगम आहे. बापरे किती किती मोठा पात्र आहे माऊली. पात्र किती मोठा आहे टोटल. हा समोरच्या बाजूला खलघाट हा ना हा खलघाट आहे. समोरच्या बाजूला आहे तो खलघाट आहे ना ह्यो? म्हणजे आपण आता सध्या आहे खलघाट मध्ये. खलघाट मध्ये पण खलघाट ते तिकडचं. खरा खलघाट तिकडचा आहे का? म्हणजे आपण आहे याला गाड, त्याला गाडला आपल्याला जायचं आहे. बरं का, आपल्याला पुन्हा जायचं आहे त्या गाडा गाडला. आमच्यासोबत राहा तेव्हा तुम्हाला दाखवू त्याला गाड. आपण सध्या याला गाडला आहे आणि आहे साटक नदी ही नर्मदा मैया. वा बोट चालली माझी नर्मदा मैया खूप छान. चला स्नान करूया आणि मग आपण संध्या आरती करायला जाऊया. अभिनव पदकोंडी सुर नर ग्राम फेरी आहे. पोरं घंटा घेऊन गेलेत गावात. ग्राम फेरी मंदिरातला घंटा. ये क्या है? काय के लिए? ग्राम फेरी. गांव में घूमते हो ये लेके? अरे वाह, बहुत. नर्मदे हर, नर्मदे हर. चला नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आजचा आपला 8व्या दिवसाचा प्रवास खूप आनंदाने, खूप सुखदायी आणि नर्मदा मैयाच्या कृपाने आपला पार पडलेला आहे. महाराज यांना ते पण सांगायचं का काय आपण काय नर्मदाजीनाथ भोजन प्रसादी काय दिलं सांगा. आज आम्हाला दुपारचा दुपारच्या भोजनामध्ये इंदोरी दाल बाटी, परत भरता, परत काजू बदाम टाकलेला चुरमा बाटीचा. आणि आज संध्याकाळची रात्रीची भोजन प्रसादी एकच नंबर. सांगायचं आपल्या मराठीमध्ये त्याला काय बोलतो आपण? चिखोल्या आपल्यामध्ये इथं चिखोल्या म्हणतात. आपल्याकडे तुमच्याकडे डाळ काहीतरी बोलतात तिला. जसं आपले कुटके असतात ना, कुटके, तसं इथं चिखोल्या म्हणून म्हणतात. खूप छान, म्हणजे एक नंबर. खूप आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. खूप मजा आली. आणि आम्ही आज जिथं थांबलो खरंच असं बघा, माझी नर्मदा मैयाचा तट एकदम कॉर्नरलाच नर्मदा मैया आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि संगम आहे. दुसरी गोष्ट इथे या महाराज, आपल्याला आज नाही, आजची व्हिडिओ एंड करू, बट उद्या ही जागा काय आहे, या जागेला काय महत्त्व आहे, त्याचं संपूर्ण महत्त्व मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ सांगेन. कारण की उद्या आमचा कपडे धुवायचा दिवस आहे. आणि ती छोटीशी माहिती, ती छोटीशी नाही, फार मोठी आहे.
तिथं काय आहे काय पुराणामध्ये हा, वर्णन काय आहे, आता कथेमध्ये नाही वर्णन आहे. हा. आता नाही आता सांगायचं, नाही सांगायचं उद्याच सांगाल तुम्हाला. चला नाही तर तुम्ही झोपून जासाल उद्या. शुभरात्री. नर्मदे हर नर्मदे श्री विठ्ठल.